झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी अजित चव्हाण। जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्याचं काम झी 24 तासनं एक प्रभावी प्रसार माध्यम म्हणून नेहमीच केलंय। महाराष्ट्रानं इतर राज्यांच्या तुलनेत बरीच प्रगती केली असली तरी आजही अनेक गावं मूलभूत सेवा सोयी सुविधांपासून दूर आहेत। लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून दुर्लक्षित असलेल्या अशाच काही गावातल्या समस्यांवर प्रकाश टाकण्याचा आम्ही प्रयत्न केलाय। क्रिस्टल प्रस्तुत गाव तिथे झी 24 तास या आमच्या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या शिरोडा या गावाला ऐतिहासिक, सांस्कृतिक तसंच साहित्यिक असा तिहेरी वारसा लाभलाय। महात्मा गांधींनी मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात शिरोड्यातूनच केली होती। चला तर मग ऐतिहासिक अशा शिरोडा गावची ओळख करून घेऊयात। गाव तिथे 24 तास या विशेष कार्यक्रमात आज आपण कोणत्या गावात आलोत पाहूयात। आज आपण आलो आहोत शिरोडा या गावामध्ये। आता पाहूयात या गावच्या ग्रामस्थांच्या नेमक्या काय समस्या आहेत। आता आपण पोहोचलो शिरोडा गावात। चला तर मग ओळख करून घेऊयात शिरोडा गावाची। सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं गोव्याच्या कडेला वसलेलं हे शिरोडा गाव। या गावाला निसर्गानं इतकं भरभरून दिलंय की त्यामुळेच आता हे गाव पर्यटन दृष्ट्याही प्रसिद्धीच्या झोतात आलंय। या गावावर जसा निसर्ग फिदा आहे तसंच इतिहासानंही या गावावर मर्जी दाखवली आहे। महात्मा गांधीजींनी 1923 मध्ये मिठाचा सत्याग्रह केला। या मिठाच्या सत्याग्रहात शिरोड्यातलीही मिठागरही सहभागी झाली होती। शिरोड्यात मिठाच्या सत्याग्रहात त्यावेळी हजारो जखमी झाले होते। या घटनेमुळे शिरोड्याची ओळख इतिहासाच्या पुस्तकात पोहोचली। शिरोडा गावामध्ये जो सत्याग्रह झाला तो त्यावेळी गांधीजी आले आणि फक्त आंबोलीला थांबले, कारण आंबोली हे सावंतवाडी संस्थानचं गाव होतं। सावंतवाडी संस्थानमध्ये तिथं अटक होत नव्हती म्हणून ते तिथं थांबले आणि तिथून धर्मानंद कोसंबी, आप्पासाहेब पटवर्धन, देवगिरीकर आणखी स्थानिक आमच्या गावातले लोक, ह्या लोकांना घेऊन त्यांनी सत्याग्रह इथं मिठा सत्याग्रह केला। शिरोडा या गावाला निसर्गानं भरभरून दिलंय। गावाला सुंदर खाडी किनारा लाभलाय। तिथून काही अंतरावर असलेला समुद्र किनारा शिरोड्याचं महत्त्व वाढवून जातो। शिरोड्याचं आणखी एक महत्त्व म्हणजे वि.स. खांडेकर हे 1915 ते 1938 या काळात या गावात वास्तव्यास होते। त्यांचं उचित असं स्मारकही या गावात होऊ घातलंय। भाऊसाहेब खांडेकर यांचं वास्तव्य 1920 ते 1938 या कालावधीत शिरोडा गावी होते। आताचे जे बावडेकर विद्यालय आहे त्यावेळी ट्युटोरियल इंग्लिश स्कूल नावाचं हायस्कूल होतं, इंग्रजी माध्यमाचं होतं, मराठी माध्यम। त्या हायस्कूलमध्ये भाऊसाहेब 1920 ते 1938 पर्यंत शिक्षक, मुख्याध्यापक असं त्यांनी ज्ञानदानाचं महान कार्य केलेलं आहे। पर्यटन, ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक अशा परंपरेनं समृद्ध असलेल्या या गावाचं महत्त्व म्हणूनच अधोरेखित झालंय। झी 24 तास एक पाऊल पुढे।